कल्याण स्टेशनवर तसं कायमच वर्दळ असते. तिथे आमचे 2 अंमलदार, 3 वार्डन असे लोक नेमलेले असतात. ॲक्च्युली आमचं वाहतूक नियमन करणं काम आहे, परंतु आज जिथं स्टेशनला एक्सिलेटर बनवण्याचं काम चाललेलं आहे तिथे एक बेवारस बॅग पडलेली होती आणि तशी माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आमचा स्टाफ पाटील आणि चव्हाण आणि वार्डन तिथे गेले. आता बॅग बेवारस असल्यामुळे थोडं भीतीचं वातावरण होतं, तरी देखील आमच्या पोलिसांनी मोठ्या धैर्याने व हिमतीने ती बॅग उघडून पाहिली असता त्या बॅगमध्ये नवीन कपडे होते आणि एक छोटा पर्स होता, त्याच्यामध्ये 30,000 रुपये रोख आणि चांदीच्या काही वस्तू होत्या. अशा वस्तू मिळाल्या. त्यानंतर मग त्याने बॅगेवरनं थोडा ट्रेस केलं, माहिती काढली, रिक्षावाल्यांना विचारपूस केली असता त्या व्यक्तीचं नाव मिळालं. त्या व्यक्तीला बोलवलं, त्याला दाखवलं बॅग. त्याने म्हटलं की ही माझीच बॅग आहे. स्वतःची बॅग आणि त्याचे ते पैसे त्याला सुपूर्द करण्यात आलेले आहेत. तरी मी माझ्या कर्मचाऱ्यांचं कौतुक करतो की त्यांनी असंच काम करत राहावं. यापुढे देखील पाकिटमार किंवा चेन स्नॅचिंग वगैरे होईल तर तात्काळ ॲक्शन घ्यावी व जनतेला सहकार्य करावे. हमारा बैग स्टेशन पे छूट गया था रिक्शा स्टैंड के इधर, और बैग मिला हमको. पुलिस स्टेशन में आए थे हम लोग, मिल गया हमारा बैग. जितना पैसा था, ज्वेलर्स था, कपड़े थे नए नए, सब हमको मिल गया सही सलामत. हमारा आज का दिन बहुत अच्छे है और पुलिस को बहुत बहुत धन्यवाद. हमारे तरफ से सबको धन्यवाद है.